मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिवच्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं ते दर्शन घेणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धाराशिवच्या दौऱ्यावर जातील आणि त्यावेळेला ते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं दर्शन सुद्धा घेणार आहेत। तसंच तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याची सुद्धा ते घोषणा करणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे। ज्ञानेश्वर, आज मुख्यमंत्र्यांचा धाराशिवचा दौरा आहे, घोषणेची शक्यता आहे, काय अपडेट्स आहेत आपल्याकडे? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच खरं तर तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी तुळजापूरमध्ये येत आहेत। भाजपाच्या वतीने त्यांच्या स्वागताची जंगी तयारी तुळजापूरमध्ये केलेली आहे। तुळजापूरच्या गावभर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी बॅनर लावलेले आहेत। मुख्यमंत्र्यांचा हा दौरा या अर्थानं महत्वाचा आहे की सध्या तुळजापूरच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे आणि विकास आराखड्याच्या मंजुरीचा हा विषय आहे आणि आज तुळजापूर मंदिराचा जो विकास आराखडा आहे त्या आराखड्याला मुख्यमंत्री मंजुरी देण्याची शक्यता आहे, अशी शक्यता वर्तविली जाते। हा सगळा बहुचर्चित विकास आराखडा आहे। खरं तर भव्य असं मंदिर तुळजाभवानीचं नव्यानं उभा करण्यात येणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांचा दौरा महत्वाचा आहे। मुख्यमंत्री 10 वाजता आई तुळजाभवानीचं दर्शन घेतील आणि मंदिराची पाहणी देखील करतील। मागच्या काही दिवसापूर्वी आपण 24 तासच्या माध्यमातून दाखवलं होतं की तुळजाभवानीच्या मंदिराच्या गाभाऱ्याला तडे गेलेले आहेत आणि त्याची देखील मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत। त्यामुळे या पाहणीनंतर विकास आराखड्यासंदर्भात घोषणा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या माहितीसाठी।